बाबाचे दर्शनसाठी मी दरवर्षी येत असतो. जानेवारी महिन्यामध्येच येत असतो आणि सुदैवानं आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 दिवसीय अधिवेशन सुरू होत आहे आणि बाबाचा आशीर्वाद घेऊन कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करायला पाहिजे. ते आज दर्शन झाले, बरं वाटलं आणि या प्रतिष्ठाननी खूप चांगलं काम केलेलं आहे. खूपच विकास या परिसराचा झाला आहे. अनेक संस्था आपल्या संस्थाच्या माध्यमाने सुरू केले गेले आहे. त्याचा फायदा सामान्य गोरगरिबांना या महाराष्ट्रातल्या जनता, देशातल्या जनतेला मिळत आहे. एका राजकीय पक्ष आपल्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना अधीमधी काही ना काही दिशा आणि ध्येय धोरण पक्षाचा काय आहे हे सूचना करत असतो. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक घडामोडी 1.5 वर्ष अगोदर झाल्या. त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही यश मिळाला नाही. त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आत्ताच पार पडलेलं आहे आणि त्यामध्ये चांगलं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही आणि महायुतीला प्रचंड बहुमत, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त बहुमत असलेली हे आमची सरकार स्थापन झाली. या पार्श्वभूमीमध्ये आता पुढची वाटचाल पक्षाला 5 वर्ष अजून बळकट कसं करायचं, आमच्या कार्यकर्त्यांना त्यांचा उत्साह कसा वाढवायचं आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की येणाऱ्या काही काळामध्ये आपल्या विधानसभेच्या नंतरचे जे काही निवडणूक आहे, खास करून महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विभिन्न संस्था, त्याचे पण सगळ्यांच्या निवडणुकीचा आता कार्यक्रम लागणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये काही प्रकरण थांबलं आहे, पण आम्हाला अपेक्षित आहे की त्याचा योग्य पाठपुरावा करून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्थांमध्ये जे सामान्य आपल्या बाकीच्या कार्यकर्त्यांना आणि गाव पातळीच्या लोकांना जे काम करायची संधी जे असते ते मिळालं पाहिजे आणि त्या हिशोबाने स्थानिक स्वराज संस्था अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या पंचायती राज आणि आपलं जे व्यवस्था आहे त्यामध्ये दिल्ली आणि मुंबई शिवाय पण गावामध्ये पण लोकांनी आपला जिल्ह्यामध्ये आपला कसं नियोजन करायचं त्याच्यासाठी स्थानिक स्वराज संस्थाचे महत्त्व आहे आणि त्यासाठी आमचा पक्ष सज्ज राहिला पाहिजे. आम्ही तयारीत राहिलो पाहिजे आणि आमची उद्याची दिशा काय राहील. आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचारांच्यावर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमची विचारधारा काय आहे, आमच्या काम करायची काय म्हणजे पद्धत राहिली पाहिजे, हे सगळी चर्चा या 2 दिवसामध्ये होणार आहे. असं आहे, लोकसभा आणि विधानसभा ही 2 मोठे निवडणुका असतात आणि त्यामध्ये युती करून लढणं हे आवश्यक असते. जे पुढच्या निवडणूक आहे तिथे जिथे शक्य आहे जरूर आम्ही प्रयत्न करू की तिन्ही पक्ष महायुती म्हणून लढेल. काही ठिकाणी फार लहान निवडणूक, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगरपालिका, विशेष करून या सगळ्या निवडणुकीमध्ये आमचे प्रत्येक म्हणजे कार्यकर्त्यांची इच्छा असते की आम्ही लढावं आणि तिन्ही पक्षामध्ये ही भावना असते कार्यकर्त्यांची. त्यामुळे थोडाफार तडजोड करावाही लागते. पण एक नक्की आहे की शक्य असेल तिथे महायुती म्हणूनच लढायचं आहे आणि समजा एखाद्या वेळा नाही लढलो तर निवडणुकी झाल्यानंतरही महायुतीची बॉडी ज्या ठिकाणी आम्ही लढल्यानंतर बनवू शकतो त्याच्यासाठी नक्कीच आमचा प्रयत्नही राहील, पाठपुरावा राहील. कारण या महायुतीला आम्हाला पुढच्या 5 वर्षही टिकवायचं आहे. त्याच्या पलीकडेही आम्हाला एक संघ आम्हाला काम करायचं आहे आणि खास करून आज भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांनी लोकसभेमध्येही थोडा महाराष्ट्रामध्ये थोडा कमी जास्त झाला तरीही देशाच्या लोकांनी त्यांनाच पसंत केलं. त्याच्या पाठोपाठ तुम्ही बघितलं जम्मूच्या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या
मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विजय झाला, हरियाणामध्ये झाला, महाराष्ट्रामध्ये झाला आणि आता येणारा काही दिवसानंतर दिल्लीच्या निवडणुकीमध्येही आम्हाला असं वाटते की आता लोकांनी दिल्लीचाही जे काही चाललेलं आहे आप पार्टीची सरकारमध्ये ते आता उघड झालं आहे आणि लोकही आता एक नवीन तिथला प्रशासन इच्छुक आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी नक्कीच तिथे सरकार बनवू शकेल अशी आम्हाला खात्री आहे. छगन भुजबळ आहेत ते आज येतील अशी माहिती मिळते, नाराजी दूर केली का? भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे आणि आमच्या ह्या घरातली गोष्ट आहे. काल मी स्वतः माझी आणि भुजबळ साहेबांची मुंबईत भेट झाली. त्यामध्ये त्यांनी असा ठीक आहे काही गोष्ट असते पण असाही नाही आहे की नाराजी टोकाची आहे किंवा काही आम्ही घरामध्ये बसून मार्ग काढू शकत नाही. निश्चित भुजबळ साहेब हे आमच्या पक्षाचे एक आधारस्तंभ आहे. त्यांचा आमच्या सुरुवातीपासूनच साथ राहिलेला आहे. आम्ही 99मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढली त्यावेळीच ते आमचे फ्रंटलाईनचे नेते होते. या शेवटच्या विधानसभा ज्या आता पार पडली त्यामध्येही आमचे फ्रंटलाईनचे नेते होते आणि यापुढेही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा नेतृत्व आणि मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभत राहील ही अशी आम्हाला खात्री आहे. धनंजय मुंडेंना लक्ष करून कोणी अपमानित केलं अशी त्यांची भावना आहे. ही शब्दाचा जो वापर तुम्ही करतात अपमानित हे सगळं मला वाटतं योग्य नाही. स्वतः काही गोष्ट ठीक आहे ते बोलले असतील तर मी काय त्याच्यावर त्यांच्या वेगळं काय बोलणार नाही. फक्त एवढंच म्हणेल की भुजबळ साहेब आणि आम्ही एक परिवारमध्ये एक पक्षामध्ये आम्ही काम करत आहोत आणि त्यामध्ये कुठलाही काही मनामध्ये काही दुःखाला किंवा काही गोष्ट घडली असेल ते आम्ही दूर करू. पटेल साहेब, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांकडनं मागणी केली जाते. राज्याची परंपरा राहिली जर आरोप जर केले जात असेल तर त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला जातो. मात्र धनंजय मुंडेंना वेगळी वागणूक का दिली जाते? आरोप कोण लावत आहे? एक व्यक्ती लावत आहे आणि एवढा मोठा महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणामध्ये SIT नेमल्या गेल्यानंतर CIDकडे चौकशी दिल्या गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्रीनी ॲज अ गृहमंत्री पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणालाही आम्ही सोडणार नाही. आम्हाला आमच्या पोलिसांच्यावर काही भरोसा नसेल तर गोष्ट वेगळी, पण एक नक्की आहे की आरोप करणारे एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तींनी काय त्यांच्या व्यक्तिगत काही विषय असेल आणि ते त्यांनी एक असा वातावरण तयार करून सांगायचं की राजीनामाच द्यावा लागेल तर असं तर उद्या कोणी पण कोणावर आरोप काही लावू शकते. फक्त तथ्य समोर येऊ द्या. आम्हाला कोणालाही वाचवायचं नाही. तथ्य समोर आल्यानंतर थोडा इशारा पण असेल, आम्ही फायनल नाही, थोडा इशारा पण पोलिसांच्याकडून असेल की दिशा त्या बाजूनं जात आहे तर नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल. पण तोपर्यंत नुसतं कोणाचाही म्हणजे व्यक्तिगत द्वेषाभावामुळे किंवा आरोप करण्यामुळे हे काही असा राजकारणामध्ये हे करणं हे योग्य नाही आणि सामाजिक वातावरण खास करून सामाजिक वातावरण खराब करण्याचा हा एक प्रयत्न आहे. पण भाजपचेच आमदार असे आरोप करत आहेत. कोणी ते भाजपाचे जे आमदार आहे खरं आहे, एका काळात आमचेही आमदार होते तेही खरं आहे. आम्ही सगळे महाराष्ट्राचे लोक त्यांना ओळखत आहोत. आम्हाला काही कोणाच्याबद्दल बोलायचं नाही. फक्त एवढंच आहे की व्यक्तिगत कोणाच्या एक आरोप केल्यामुळे एवढी मोठी कारवाई करणं हे कुठपत योग्य आहे आणि असंच जर चालत राहिलं तर महाराष्ट्रामध्ये कोणी बेछूट कोणापर आरोप करून काही तरी मागणी करू शकते, असं योग्य नाही. पटेल साहेब, प्रश्न असा शेवटचा प्रश्न विचारतो. खातं जे आहे ते भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांच्याच पक्षाचे सुरेश धस जे आमदार आहेत त्यांचाच विश्वास नाही का त्यांच्या खात्यावर? मला काही माहीत नाही की त्यांचा आतला काय चालला आहे. एक मी नक्की सांगतो की आम्ही जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलतो मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडून असा कुठेही एक पण वेळ त्यांनी असं सांगितलं नाही की हे प्रकरण जे झालं आहे त्यामध्ये
धनंजय मुंडे किंवा त्यांचा आजूबाजूचा डायरेक्टली कुठे संबंध येत आहे. पण साहेब एक प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे की ज्या हा राज्याचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर पालकमंत्र्यांची घोषणा होत नाहीये. महायुतीत काही गोंधळ चालू आहे का? कारण नाराजी, कारण मंत्रिपद शपथ झाल्यानंतर मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला होता, त्याला सुद्धा विलंब लागला आणि त्यानंतर आता पालकमंत्र्यांना देखील विलंब लागला. बघा थोडं काय आहे, आपल्या मीडियामध्ये आपण जास्तच त्याचे अर्थ वेगवेगळे काढतो. 3 पक्षाच्या सरकार जेव्हा स्थापन होत असतो, नव्याने होत आहे. मागच्या जे 3 पक्षाचा जेव्हा झाला तर आम्ही मध्ये आलो होतो. जे काही आम्हाला जे डिव्हिजन करायचं होता कामाचा ते बरोबर आम्ही करू शकलो. आत्ताही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिन्ही पक्ष म्हणून म्हणजे आम्ही सगळे लोक त्यामध्ये इन्वॉल्ड असतो. चर्चा होत आहे, काही प्रॉब्लेम नाही. मंत्र्यांचा पदभार जे तुम्ही म्हणता चुकीचं आहे. पाठोपाठ आपला विधानसभेच्या सेशनच्या वेळी म्हणजे कोणाला दिले गेले नव्हते म्हणजे खाती, आणि त्याच्यानंतर जे काही आता सुट्ट्या लागल्या, बरेच लोक 7, 8, 10 दिवसाची सुट्टी असल्यामुळे त्यावेळीच त्यांचा पदभार नाही त्यांनी स्वीकारला. या आत्ता कोणी असं मला दाखवा की कोणी पदभार स्वीकारला नसेल. एक दुसरी गोष्ट, पालकमंत्रीचा जो विषय आहे तेही तुम्हाला 1-2 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. कारण 26 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीला ध्वजारोहणासाठी जावंच लागते. ते सगळं त्याच्या आधी तुम्हाला दिसेल की स्पष्ट झालेलं आहे. सर, भाजपचं अधिवेशन इथे झालं होतं, त्यानंतर राष्ट्रवादीचं होतंय, काय नेमकं शिर्डीला? नाही, शिर्डीचं महत्त्व म्हणजे बाबा आहे, चांगलं तीर्थस्थान आहे. चांगल्या वातावरणामध्ये जर आपण आपलं अधिवेशन पार पडू शकलो तर चांगलीच गोष्ट आहे. आणि मागेही असंही नाही की पहिल्यांदाच शिर्डीला आम्ही येत आहोत. याच्या पहिले पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीमध्ये अधिवेशन 1-2 वेळा होऊन गेलेले आहे. चांगला परिसर आहे, चांगला धार्मिक भावनांनी, स्वच्छ मनाने आम्ही आमच्या कामाची सुरुवात साहेब करतो. शेवटचा प्रश्न विचारतो, अजितदादा मुख्यमंत्री व्हावे येत्या काही काळामध्ये अशी काही बाबाकडे तो विषय नाही. प्रार्थना जे करतो तर आम्ही काय उघड करत नाही की आम्ही काय प्रार्थना केली, ते आम्ही आमच्या मनामध्ये ठेवतो. बाबा आणि आमच्यामध्ये संवाद चालू आहे. सर शिरडी आए, क्या संकल्प है, क्या लेके जाने वाले, क्या संकल्प? नए साल में हर साल मैं शिरडी बाबा के दर्शन के लिए हमेशा आते रहा हूँ. 30 साल से आता हूँ. इस बार भी आज आया हूँ, बाबा के दर्शन किए, उनसे आशीर्वाद मांगे, जो भी प्रार्थना करनी थी वो कर ली. और आज सौभाग्य से हमारे यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का 2 दिन का शिविर भी शुरू हो रहा है. यहाँ दर्शन करने के बाद अब हम हमारे पार्टी को भी आगे एक अच्छी शुरुआत और नए साल में हो, इसके लिए हम कामकाज की शुरुआत करेंगे. छगन भुजबल और धनंजय मुंडे नाराज हैं, तो क्या कहेंगे उसके ऊपर? छगन भुजबल साहब और हमारे में कोई अंतर नहीं है. हमारी चर्चा होते रहती है. कल भी मैं मुंबई में भुजबल साहब के साथ 2 घंटा बैठा था. कोई परिवार में आपस में कोई अगर बातचीत होगी तो उसको हम रास्ता निकाल लेंगे. हमारे वो पार्टी के परिवार के सबसे ज्येष्ठ और महत्वपूर्ण हमारे सदस्य है. उनके लिए सबको मन में आदर है. महाराष्ट्र के बड़े नेता है. देश में भी ओबीसी की समाज के लिए उन्होंने बहुत काम किया है. भुजबल साहब की कोई भी अगर कोई बातचीत हमारी कुछ होगी 19-20 कोई अगर आप लोग बताते हो उस हिसाब से, तो हमारे को ऐसा लगता नहीं, मगर हम दुरुस्त भी करेंगे. नाना पटोले कह रहे हैं कि गृह मंत्री पद का इस्तीफा देना चाहिए, क्योंकि जो कायदा सुव्यवस्था का परिणाम है जो बढ़ता जा रहा है. आम आदमी के साथ सेलिब्रिटी भी सुरक्षित नहीं है. देखिए, कायदे का और व्यवस्था का जो आप प्रश्न पूछ रहे हैं, महाराष्ट्र पूरे देश में एक अच्छा सुरक्षित राज्य माना जाता है. कोई घटना अगर घटी है तो उसके ऊपर कार्रवाई सख्त से सख्त करने की भी महाराष्ट्र सरकार की, महाराष्ट्र पुलिस की तैयारी है. और मुंबई में कल हुई सैफ अली खान के यहाँ की जो घटना, इसके लिए हमें भी खेद है. वो स्वस्थ हैं, बहुत खुशी की बात है, और जल्दी अच्छे हो जाए. लेकिन जो भी वो वहाँ का प्रकरण हुआ है,
इसके बारे में पूरी जानकारी पुलिस अभी ले रही है। बहुत ज़ोरों से उसकी इंक्वायरी चालू है और मुझे लगता है कि इसमें कोई अगर तथ्य सामने आएगा तो पूरी कार्रवाई सही तरह से होगी। लेकिन एक दो घटना होने से पूरे महाराष्ट्र की लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खराब हो गई है, ऐसा कहना गलत होगा। वरिष्ठ नेता छगन भुजबल जी यहाँ पे शिविर में आने वाले हैं, क्या बताएंगे? छगन भुजबल साहब कोई शायद आएंगे या नहीं आएंगे वो विषय नहीं है। हमारी उनसे बात हुई है। पंकज भुजबल, समीर भुजबल, वो भी पार्टी के सदस्य है, वो आने वाले हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।